बातमी वसईतून पद्मश्री भाऊसाहेब वर्तक विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ झाड कोसळलं। या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आलाय। मुलं आणि पालकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण आहे। याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयराज राजीवडे यांनी। पाहूयात। विरार पूर्वेच्या सायनाथ या परिसरामध्ये एक दुर्घटना घडलेली आहे। पद्मश्री भाऊसाहेब वर्तक विद्या संकुलात आपण पाहू शकत असाल का चिंचेचं झाड कोसळून हे चिंचेचं झाड जे कोसळलेलं आहे ते ह्या गेटच्या कमानीवरती कोसळून कमानी पूर्णपणे तुटून खाली पडलेली आहे। आणि एकूण पाहायला गेलं तर हे सकाळपासून जर मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्या पावसाच्या वाऱ्याने हे चिंचेचे जे झाड आहे ते कोसळले आहे गेटवरती। आणि एकूणच शाळेचा जो विद्यार्थ्यांचा शाळेमध्ये जाण्याचा आणि सकाळच्या मुलांचं बाहेर पडण्याचा वेळ आणि दुपारच्या मुलांचं आतमध्ये जाण्याच्या वेळेच ही दुर्घटना घडलेली आहे। एकूणच ही पूर्ण दुर्घटना पाहायला गेलं तर यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली आहे, पण मात्र बऱ्याच वेळ उलटून गेलं त्यानंतर अग्निशमन दल हे इथे घटनास्थळी दाखल झालेलं आहे। आणि एकूणच आता ही जी कमानी आहे हे काढण्याचं काम इथे सुरू आहे। आणि आपण पाहायला गेलं तर पूर्णतः या आतमध्ये शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं की शाळेने वेळेची सुरक्षा व्यवस्था का नाही जपली हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। जयराज राजीवडे, जयमाशी न्यूज, विरार।